जय भीम, जय शिवराय. बंधू आणि भगिनींनो, भारतातील धार्मिक स्थळे म्हणजे त्या धर्मातील पुरोहितांच्या पिढ्या पोसणारा आणि त्यांच्या कुटुंबियांना आयतच मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळवून देणारा स्रोत आहे. कधी काळी याच धार्मिक स्थळांच्या नावाखाली बहुजनांना नागवले गेले होते आणि आता या शोषणाचे स्वरूप बदलले आहे. भारतीय समाज आजही अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य व शिक्षण या मूलभूत गरजांना बगल देऊन आपापल्या जाती धर्माचे धार्मिक स्थळ बांधण्यासाठी किंवा जुन्याचे सुशोभीकरण करण्यासाठी आंदोलने करीत आहे. या निमित्तानं सत्यशोधक भाई माधवराव बागल यांचा एक किस्सा आपल्याला शेअर करावासा वाटतो. साने गुरुजी यांनी पंढरपूरचं विठ्ठल मंदिर हे दलितांसाठी खुले करण्यात यावे यासाठी उपोषण केले होते. या उपोषणाला, या आंदोलनाला पाठिंबा द्यावा अशी विनंती सेनापती बापट यांनी भाई माधवराव बागल यांना केली होती. त्यावेळी भाई माधवराव बागल म्हणाले की दलितांसाठी विठ्ठल मंदिर खुले करण्या अगोदर विठ्ठल बडवे मुक्त करा. केवळ दलितांसाठी मंदिर खुले करून चालणार नाही, तर मंदिर भटपुरोहितांच्या तावडीतून मुक्त करावं लागेल. नाहीतर दलितांसाठी मंदिर खुले होईल आणि मंदिरात न जाणारा दलित समाज आयताच भटपुरोहितांच्या जाळ्यात सापडेल. भाई माधवराव बागल यांच्या या विचारामागे मंदिरातील समाजकारण, अर्थशास्त्र आणि संपत्ती हे मुख्य कारण होते. म्हणूनच गाडगे बाबा म्हणत, देवळात देव नसते, देवळात पुजाऱ्याचे पोट असते. म्हणूनच भारतीय बांधवांनो, अजूनही वेळ गेलेली नाहीये. अजूनही सावध व्हा आणि आपल्या मूलभूत हक्कांसाठी लढा. जय भारत.